मुंबईकरांसाठी मोठी बातमी। एल्फिस्टन रेल्वे पूल आजपासून बंद होतोय आणि हा ब्रिटिशकालीन पूल आता रात्री 9 वाजेपासून बंद होणार आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलंय। नवा पूल बांधण्यासाठी 2 वर्ष लागणार आहे। वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी एल्फिस्टन रेल्वे पूल पाडतायत। वाहतूक वळवण्यात आलेल्या रस्त्यांवर नो पार्किंग असणार आहे। संध्याकाळपर्यंत या ठिकाणी दिशादर्शक फलक लावले जाणार आहे। तर पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल। त्यामुळे दादरवरून येणाऱ्या नागरिकांना केएम किंवा टाटा रुग्णालयामध्ये जाणंही सोपं होणार आहे। आणि आता बातमी मेट्रो संदर्भातली। आरे ते बीकेसी मेट्रोच्या वेळापत्रकामध्ये बदल झालाय। मेट्रो 2 मार्गिकेच्या सुरक्षा चाचण्यांसाठी हा बदल झालाय। शुक्रवारी सकाळी 6:30 ते रात्री 9:30 असा सेवा कालावधी आहे, तर शनिवारी सकाळी 7:30 ते रात्री 9:30 असा सेवा कालावधी असणार आहे। रविवारच्या वेळापत्रकामध्ये सध्या तरी कोणताच बदल नाही। त्यामुळे आता पुढे घेऊयात इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पहलगाम दौऱ्यावरून टीका झाल्यानं शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं। हल्ल्यानंतर तिथे गेलेले महाराष्ट्रातले लोक भयभीत झाले, त्यांचे फोन येत होते, त्यामुळे तिकडे गेलेलो असं ते म्हणत आहेत। 4 विशेष विमानांची व्यवस्था त्यांना आणण्यासाठी केली आहे, त्यांना राज्यामध्ये परत आणल्याचं शिंदे म्हणाले। पहलगाम हल्ल्यावरून मोहन भागवत यांनी एक मोठं विधान केलं। वेगळेपणाला धरून जेव्हा जातो त्यावेळेस समाजातील अंतर वाढतं। जगात एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता, त्यालाच आपण हिंदू असं म्हणतो, असंही मोहन भागवत म्हणाले। यावेळेस क्रोध आहे आणि अपेक्षाही आहे ती पूर्ण होईल असं मोहन भागवत म्हणाले। मुंबईमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे। राहुल गांधी श्रीनगर आणि अनंतनागला भेट देणार आहेत। पहलगाम हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या पर्यटकांच्या प्रकृतीचे ते रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस करतील। सकाळी 11 वाजता श्रीनगरला ते रवाना होणार आहे। पहलगाम हल्ल्याचा राहुल गांधी यांनी निषेध केलेला आहे। सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देणार अशा प्रतिक्रिया राहुल गांधींनी सर्वपक्षीय बैठकीनंतर दिल्या। त्यानंतर एक मोठी बातमी आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान का नव्हते हा सवाल मल्लिकार्जुन खरगेंनी केलाय। पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्था का तैनात नव्हती हा सवालही आता ओवैसींनी उपस्थित केलेला आहे। सर्वपक्षीय बैठक झालेली आहे आणि या बैठकीवरून सुद्धा आता विरोधकांनी टीका केलेली आहे। सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली असं किरेन रिजिजू म्हणाले। मात्र या बैठकीत पंतप्रधान का नव्हते हा सवाल विरोधकांचा आहे। देखिए, सवाल हमने पहले से यही सवाल उठाया कि ऐसे महत्वपूर्ण मीटिंग में प्रधानमंत्री जी खुद रहना जरूरी है। भाई, ये तो ग्लैरिंग मिस्टेक है इंटेलिजेंस का और सिक्योरिटी फेल्यूर भी है। सरकार जो भी एक्शन लेगी इन द इंटरेस्ट ऑफ द कंट्री, और इस इश्यू पे हम सब एक है और गवर्नमेंट फुल्ली सपोर्ट करेगी। मैंने ये कहा कि वहां पर मेडोज में आखिर क्यों सीआरपीएफ नहीं थी वहां पर, क्योंकि मैंने पूछा है कि जनवरी में सीआरपीएफ के 2 यूनिट को हटा लिया गया था वहां से। उसी सिलसिले में मैंने ये भी पूछा कि क्विक रिएक्शन टीम को 1 घंटा लगा ऊपर पहुंचने के लिए। किसी एक समुदाय को जो इस बाइज्जत इस मुल्क के शहरी है और मुसलमानों का इससे कोई ताल्लुक है ना कभी रहेगा। यकीनन हम मान रहे कि इन दहशतगर्दों ने किसी का रिलीजन पूछकर उनकी जान ली, वो कंडेमनेबल है। तर आता या टीकेवरती नेमकं पंतप्रधान कार्यालयाकडून काय उत्तर दिलं जातं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या मुंबई संदर्भातल्या अपडेट्स। पहलगामच्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या 75 पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईमध्ये। विशेष विमानानं पर्यटक मुंबईत दाखल। मुंबई विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं। उर्वरित पर्यटक लवकरच मुंबईमध्ये परतणार।
पावसाळ्याआधी मुंबईमधील नालेसफाई वेगात सुरू आहे. विशेष म्हणजे AI टेक्नॉलॉजी यंदा नालेसफाईच्या कामात वापरली आहे. या कामांची महानगरपालिका प्रशासक निगराणी करत आहे. तर 31 मेपर्यंत नालेसफाई पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 30% नालेसफाई आता पूर्ण झाली असल्याचं बघायला मिळतंय. बस कंडक्टरला कार चालकाकडून मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. मुंबईच्या अंधेरी पश्चिमकडे लोखंडवाला या ठिकाणची ही घटना आहे. रस्त्यावरील उभी कार बाजूला घेण्यास सांगितलं म्हणून कार चालकानं मारहाण केल्याचं कळतंय. अंधेरीत आता पश्चिमेकडील एका इमारतीचं 3ऱ्या मजल्यावरील घराचं छत कोसळलंय. छताचं मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट आणि पंखा पडलेला आहे आणि नुकसान झालेलं आहे. 2 जण जखमी झालेले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दरम्यान इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे असा आरोप रहिवाशी करतायत. महानगरपालिकेतर्फे आता घाटकोपर पश्चिममध्ये पाणी पुरवठा विषयक विविध कामं प्रस्तावित आहे. ही कामं येत्या शनिवारी हाती घेण्यात येतील. संबंधित कामं 26 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 27 एप्रिल रोजी सकाळी 10 पर्यंत सुरू असतील. त्यासाठी महापालिकेच्या N आणि L या विभागातील काही भागांचा पाणी पुरवठा संबंधित कालावधीमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आलेला आहे. मुंबईनंतर थेट जाऊयात उत्तर महाराष्ट्रामध्ये. शिर्डीमध्ये एका हॉटेलवर पोलिसांनी ऑनलाईन माध्यमातून चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. शिर्डीच्या साकुरीमध्ये हॉटेल उत्सवमध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू होता. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हॉटेलवरती धाड टाकली आहे. यावेळेस एका महिलेची सुटका करण्यात आलेली आहे. आरोपी नाना शिळके आणि हॉटेलच्या मॅनेजरला ताब्यात सुद्धा घेतलाय. वाढत असलेल्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर होत असल्याचं बघायला मिळतंय. भाजीपाल्याचे दर सध्या वाढलेले आहेत आणि आवक मात्र घटली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत भाजीपाला कमी असल्यानं दर वाढताना दिसतंय. गवार, भेंडी, गाजरची विक्री 60 रुपये किलो होतीये. बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक वाढणार नाही तोपर्यंत दर असेच राहतील हा अंदाज आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं 4 व्यक्तींनी एका तरुणावर हल्ला केला. त्याच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेतलाय. नंतर मोबाईलमधून फोन पे कोड घेऊन बँक खात्यातून 7,200 रुपये काढले. या प्रकरणी 4 गुन्हा दाखल करण्यात आला. धुळ्यातील प्रेरणा बहुउद्देशीय तृतीयपंथीयांच्या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. पहलगाममध्ये अडकलेल्या धुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती जोगी आणि त्यांच्या 4 साथीदारांना धुळ्यात परत आणावं अशी मागणी त्यांनी केली. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी या दरम्यान केली आहे. जळगावमध्ये फैजापूरला पाणी पुरवठ्याचं नियोजन कोलमडलंय. अनेक दिवसांपासून शहराला अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा पालिका कोणतीच दखल घेत नाहीये. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. आणि यानंतर आता कोकण संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स. शरद पवार यांनी सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट दिली आहे. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसोबत त्यांनी बैठक घेतली आहे. फळ संशोधनाचा पवारांनी आढावा घेतलाय. नवीन विकसित केलेल्या आंबा आणि काजूच्या उत्पादनाची त्यांनी पाहणी सुद्धा केलेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढत चालला. त्यामुळे नागरिक थंडाव्यासाठी ताडगोळ्यांचा आधार घेत आहे. सध्या अलिबाग तालुक्यामध्ये रस्त्याच्या कडेला ताडगोळे विक्री जात आहे. या ताडगोळ्यांना चांगली मागणी आहे. 100 रुपयांना 8 या दरानं ताडगोळ्यांची विक्री केली जाते. रत्नागिरीच्या चिपळूणमधील आंबखोल या ठिकाणी आता जंगलामध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. हा मद्यसाठा एका कात कंपनीच्या पत्रा शेडमध्ये लपवून ठेवलेला होता. त्याची किंमत 21,66,000 रुपये आहे. या प्रकरणी आता अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मुंबईकडून थेट चिपळूणला येणारी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी कोकण विकास समितीने प्रशासनाला केली. रेल्वे प्रशासनानं पनवेलवरून आता चिपळूण विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यातील प्रवाशांना या गाडीने प्रवास करणं गैरसोयीचं होत आहे. काश्मीर पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरी जिल्ह्यातील 42 जण सुखरूप आहे. सर्व पर्यटक श्रीनगरमध्ये हॉटेलमध्ये सुखरूप आहे. हे पर्यटक आज रेल्वेने दिल्लीत येतील आणि 26 एप्रिल रात्री रत्नागिरीमध्ये परतणार आहे.
आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी, संपूर्ण देशाचं लक्ष असलेली बातमी, दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। आसिफ शेख आणि आदिलच्या घरावरती आता या दरम्यान कारवाई झालेली आहे। उद्ध्वस्त त्यांचं घर करण्यात आलेलं आहे। आसिफ शेख आणि आदिल यांचं घर उद्ध्वस्त झालंय। भारतानं ही मोठी कारवाई केली आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर या बातमीकडे होतं आणि आता भारतानं मोठं पाऊल उचललेलं आहे। दहशतवाद्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आलेली आहे। आसिफ शेखचं घर आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय भारतानं ही कारवाई केली असल्याचं हे घर पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। हे घर आता पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे। संपूर्ण मातीचे ढीग या ठिकाणी पडलेले आहेत। आसिफ शेखचं हे घर होतं जे आता उद्ध्वस्त करण्यात आलं असल्याचं कळतंय। साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला म्हणावी लागणार आहे। दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे। पाकिस्तानच्या विरोधात देखील मोठे आणि महत्त्वाचे निर्णय भारत सरकारनं घेतले आणि त्यानंतर आता या दहशतवाद्यांच्या विरोधात ही कारवाई झालेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं, आसिफ शेख आणि आदिल या दोघांचंही घर आता पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। आणखी एक मोठी बातमी, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी काश्मीरला जाणार आहे आणि तिथल्या सुरक्षा परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतील। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांचा दौरा हा महत्त्वाचा आहे। दुसरीकडे राफेल विमानं पाकिस्तानी सीमेवर फिरू लागली आहे। पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिलाय। भारताकडून मोठ्या हल्ल्याची पाकिस्तानला भीती आहे आणि त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानी लष्करानं नियंत्रण रेषेवरती सैनिकांची संख्या आणि ताकद वाढवली आहे। याशिवाय पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय रावळपिंडीमध्ये आहे। पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी देखील त्यांना सतर्क राहण्यास सांगितलंय। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचे भारताकडे कोणते 3 पर्याय आहेत, बघूयात ग्राफिक्समध्ये। यामध्ये आपण पहिला पर्याय बघतोय, पाकिस्तानातील बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरती क्षेपणास्त्र हल्ला करणं हा पहिला पर्याय असेल। पाकिस्तानातील मुरीदकेमधील हाफिज सईदच्या लष्करी तैबाच्या मुख्यालयाला लक्ष्य करणं हा भारतासमोरचा दुसरा पर्याय। आक्रमणाचे हे 3 पर्याय, पीओकेमधील सक्रिय दहशतवादी तळ आणि लॉन्चिंग पॅड क्षेपणास्त्र हल्ला करून उद्ध्वस्त करणं हा भारतासमोर आता तिसरा पर्याय असणार आहे। भारत ब्रह्मोस आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। दहशतवाद्यांना ठेचलं जाणार आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, पाकिस्तानची पुन्हा मुजोरी दिसतेय। एलओसीवर पुन्हा गोळीबार झालाय। भारतानं मात्र चोख उत्तर दिलंय। लष्कर प्रमुख सीमेवरती रवाना झालाय। काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे। घटनेत कोणतीच जीवितहानी झालेली नाही, मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानची ही मुजोरी बघायला मिळते। भारतानं पाकिस्तान विरोधात आता मोहीम सुरू केलेली आहे, मोठे निर्णय घेतले, तरी देखील पाकिस्तान मात्र पुन्हा एकदा मुजोरी करताना दिसतोय। वही कट दिए, वही कर दिए, वो पकड़े, पकड़ा जा, एक मिस्टर हो गया। वही कट दिए, वही कर दिए, वो पकड़े, पकड़ा जा, एक मिस्टर। तर भारतानं जरी आता पाकिस्तानला चोख असं प्रत्युत्तर दिलेलं असेल, तरी देखील पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आता ठोस पावलं उचलणं, कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। पुढे बातम्या पुण्यासंदर्भातल्या। पुण्यात पहलगाम हल्ल्याचा निषेध झालेला आहे। हल्ल्यामध्ये निष्पाप भारतीयांच्या हत्येचा निषेध करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये पुण्यातील दोघांना आपला जीव गमवावा लागलाय। कोंढव्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून कोणार्क इंद्राऊ मॉल या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले। पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत। त्यापैकी 91 जण दीर्घ मुदतीच्या विजावर आले आहेत। आतापर्यंत 3 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला अशी माहिती शहर पोलीस दलातील परकीय नागरिक विभागानं दिली आहे। पहलगाम या ठिकाणी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी आता झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अनेकांनी
प्राण गमावले, निष्पाप बळी गेला आणि याचा निषेध करत देवरोड शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी शांततेत रॅली काढली। या रॅलीमध्ये सहभागी व्यापाऱ्यांनी हातात फलक धरत शांततेचा आणि एकतेचा संदेशही दिला। या घटनेतील हल्लेखोरांना कठोर शासन करावं ही मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली आहे। काश्मीर खोऱ्यातील पहलगाम या ठिकाणी बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला। यामध्ये गोळीबारामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला। या अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरामध्ये सर्व पक्षांकडून जाहीर निषेध झालाय। छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे यांच्या 20व्या वर्धापन दिनाच्या निमित्त सोहळ्यानिमित्त काल कलागौरव पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यंदाचा कलागौरव पुरस्कार हा हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेता प्रसाद खांडेकर यांना प्रदान करण्यात आला। आणि यानंतरच्या बातम्या मराठवाड्यासंदर्भातल्या। जालना बस स्थानकावर चोरी करणारी टोळी सदर बाजार पोलिसांनी आता जेरबंद केली। महिला बसमध्ये चढत असताना एका अज्ञात महिलेने तिच्या गळ्यातील सोन्याची चेन ही हिसकावली। या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करत या कारवाईमध्ये जवळपास 1 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला। जळगाव शहरातील मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स परिसरामध्ये गोळीबाराची घटना घडली। या गोळीबाराच्या घटनेमध्ये एक तरुण कमरेत गोळी लागल्यानं जखमी झालाय। जुन्या वादातून 4 ते 5 तरुणांनी कोयता आणि बंदुकी आणत हाणामारी करत हा गोळीबार केलेला आहे। आमचा पीक विमा गेला कुठे, भरपाई मिळाली पण रकमेचा ताळमेळ लागेना असा आक्रोश शेतकरी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। तर भरपाईची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। धाराशिव शहरामध्ये झोरे गल्लीतील नाली आणि रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून रखडलंय। नालीचं पाणी रस्त्यावर येतंय, दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। काम तातडीनं करण्याची मागणी केली जाते आहे। अमरावतीच्या राजापेठ चौकात भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आतंकवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। या दरम्यान नवनीत राणाही उपस्थित राहिल्या। आता भारतावर डोळे वटाळून बघा, तुमचे डोळे काढले जातील असा इशारा नवनीत राणा यांनी दिला। विदर्भात काही भागामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर मराठवाड्याच्या बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आता सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। ब्रह्मपुरी या ठिकाणी तापमान 45.9 अंश सेल्सिअस इतकं आहे। विदर्भातील 3 शहरांमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्या पार आहे। गेल्या काही दिवसांपासून विदर्भात नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय। साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी बातमी। दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। आसिफ शेख आणि आदिलचं घर आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। हे दोनही दहशतवादी होते आणि त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे हे घर उद्ध्वस्त केलं त्याची दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। साम टीव्हीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। आपण पाहतोय आसिफ शेख आणि आदिलचं घर आता उद्ध्वस्त झालंय। भारतानं मोठी कारवाई केली असल्याचं देखील बघायला मिळतंय। हे दहशतवादी होते आणि त्यांच्या घरावरती आता ही कारवाई करण्यात आली आहे। भारतानं हा अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे। संपूर्ण देशाचं लक्ष या निर्णयाकडे होतं। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी विशाल सोमने यांच्याकडून घेऊया। विशाल, आपण पाहतोय भारताची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागणार आहे। थेट घर उद्ध्वस्त केलेलं आहे। हे घर नेमकं होतं कुठे आणि कुठे कारवाई झाली? ज्या दिवशी पहलगाम इथं भारतीय जे पर्यटक होते त्यांच्यावरती जो भ्याड हल्ला आतंकवाद्यांनी केला त्याच्यामध्ये आसिफ शेख या दहशतवाद्याचं नाव प्रामुख्यानं पुढे येताना दिसून आलं। त्यानंतर भारतीय लष्कर जे आहे ते
ॲक्शन मोडवर आले आणि त्याचा शोध जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि जम्मू काश्मीरच्या त्राल भागामध्ये ही कारवाई झालेली आहे. खरं पाहिलं तर अशी एक माहिती आता एक समोर येते की घटनास्थळावरती त्या ठिकाणी लष्कर जे आहे आपलं आर्मीचे जवान ते पोहोचले होते, पोलीस होते सोबत. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याच्या घरामध्ये काही संशयास्पद हालचाली किंवा त्याचबरोबर स्फोटकाचा एक साठा असल्याचं दिसून आलं. त्यावेळेस तिथून काही पावलं ज्यावेळेस आर्मीचे जवान मागे आले त्यानंतर तिथे जो आहे तो मोठा ब्लास्ट झालेला आहे आणि हाच तो व्हिडिओ असल्याचं देखील सांगितलं जातं आहे आणि हा व्हिडिओ आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने त्याचं संपूर्ण घर जे आहे ते उडालेलं आहे. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की हे दहशतवादी जे आहे ते किती त्यांच्या एक डेंजरस म्हणावं लागेल. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती स्फोटकांचा साठा वगैरे असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना दिसून येते. धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर माहितीसाठी. निश्चितच स्फोटकांचा साठा जो आहे तो या दहशतवाद्यांच्या घरात असणार आहे आणि त्याचा अंदाज आपण या स्फोटावरून सुद्धा लावू शकतो. आसिफ शेख आणि आदिलचं घर आता उडवण्यात आलेलं आहे. भारतानं ही मोठी कारवाई केलेली आहे. निश्चितच ज्या निष्पाप जीवांचा बळी या हल्ल्यामध्ये या आतंकवाद्यांनी घेतलेला आहे त्यांना शिक्षा देणं कौतुकास्पदच असणार आहे. यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स टॉप 5 मध्ये. गृहनिर्माण संस्था नोंदणी शुल्क आता दुप्पट होणार आहे. राज्य सरकारनं महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा तयार केला. 2025च्या मसुद्याअंतर्गत गृहनिर्माण संस्थांसाठी नोंदणी शुल्क 2500 रुपयांवरून 5000 रुपये केलं जाणार आहे. नियमांमध्ये गृहनिर्माण संस्था नोंदणी शुल्क दुप्पट करण्याचा आणि ऑनलाईन बैठकांना कायदेशीर मान्यता देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आलेला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला असल्याचं देखील बघायला मिळतंय. भारतानं दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. दहशतवाद्याविरोधात अमेरिका भारतासोबत आहे असं अमेरिकेने म्हटलं. पंतप्रधान मोदी आणि भारतीय लोकांना आमचा पाठिंबा आहे असं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुद्धा म्हटलंय. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा ठोस पुरावा आता भारताच्या हाती लागला असल्याचं दिसतंय. तर यामध्ये काश्मीरमधील एका खास गुप्तचर अहवालामधून हा पुरावा हाती लागला असल्याचं सांगितलं जातंय. या अहवालामध्ये हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी आणि त्यांच्या पाकिस्तानी सूत्रधारांमधील संभाषणाचा तपशील आहे. या संभाषणावरून मुझफ्फराबाद आणि कराचीच्या आश्रयस्थानांसोबत त्यांचा संबंध असल्याचंही दिसतंय. आणि आता मुंबईकरांनो ही बातमी लक्ष देऊन बघा आणि पाणीही जपून वापरा. असं मी का म्हणतेय कारण मुंबईकरांवरती पाणी कपातीचं संकट आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 26% इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याचं दिसतंय. तर उन्हामुळे महिनाभरात पाणीसाठ्यामध्ये 16% घट झाली आहे. 14 मे पर्यंत हाच पाणीसाठा 10%वर येणार आहे असा अंदाज आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन केलं जातंय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये नेमका किती साठा आहे बघूया. बिहारमध्ये 39%, तुलसीमध्ये 38%, तर मध्य वैतरणामध्ये 32% इतका पाणीसाठा आहे. पाणी कपातीचं संकट मुंबईकरांवरचं गडद होत आहे. अप्पर वैतरणामध्ये 27%, तर भातसामध्ये 26% इतका पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये 24%, तानसामध्ये 22% इतका पाणीसाठा बघायला मिळतोय.